जय तू कर्ण जय तू. पितामहांनी त्याचे खांदे धरून त्याला वर उठवलं. त्यांच्या वृद्ध हातातील राजदंड स्पंदत होता. दाढीचे लांबसडक शुभ्र केस थरथरत होते. आम्ही 6 मासानंतर त्या राजवास्तूत उंबरठा ओलांडून पाऊल टाकलं. आतील पायदंड्यावर राधामाता, बाबा आणि वृषाली वहिनीसह सर्व उभे होते. त्यांनी आपल्या डोळ्यांनीच आम्हाला केव्हाच कडकडून आलिंगन टाकलं होतं. त्यांच्या समोर आम्ही उभे राहिलो. कुणालाच काही बोलवेना. सगळं कसं शांत निस्तब्ध होतं. तरीही ती शांतता सर्व काही सांगत होती. आम्ही एकाच हाडामासांची माणसं होतो. इथं न बोलताही सर्व समजत होतं. ओवाळताना वृषाली वहिनीचे हात इतके थरथरू लागले की तबकातील निरांजन जागच्या जागीच खडखडू लागली. दादानं कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी निसटलेले 2 अश्रुबिंदू तबकातल्या निरांजनाच्या ज्योतीवर पडून जर असा आवाज करीत नाहीसे झाले. आम्ही बाबांना वंदन केलं. त्यांच्या हातातील आधाराची काठी अधिकच लडबडू लागली. आशीर्वादासाठी म्हणूनही त्यांच्या ओठातून शब्द सुटेना. कसा तरी त्यांनी आपला हात आमच्या मस्तकावरून फिरविला. राधामातेची चरणधुली घेण्यासाठी आम्ही अनावलो. तिच्या डोळ्यातून ओघळलेला एक एक अश्रुबिंदू आमच्या मस्तकावर पडला. शरीर पुलकित झाली. आमचा दिग्विजय खऱ्या अर्थानं आता पूर्ण झाला, पावन झाला. कर्ण, शत्रुंजय, ती गदगदल्या स्वरात आम्हा दोघांना एकदम छातीशी कवटाळताना म्हणाली. नाही माते, वसू आणि शोण म्हण. मी तिला आमच्या खऱ्या नावांची आठवण करून दिली. एव्हाना सूर्यपूर्ण मध्यान्हकालामुळं उष्णतेनं घामाजलेला युवराज दुर्योधन पुढं झाला. अंगराजाचा हात हाती घेऊन तो त्याला पायदंड्या चढता चढताच दिग्विजयाचा वृत्तांत विचारू लागला. एकच पायदंडी शिल्लक असताना नेमक्या 105व्या पायदंडीवर तो थांबला. अंगराज, तुझ्या दिग्विजयानं माझं मन इतकं मोहरून गेलं आहे की आनंद प्रित्यर्थ मी सहभोजनाचा बेत आयोजित केला आहे. शोणासह तू, अश्वत्थामा वगैरे सर्वजण उद्या सहभोजन घेऊ. आपोआप नवनीत आवडेल ना तुला? जरा वेळ थांबून तो पुढं म्हणाला. आपला राजसूय यज्ञही आता लवकरच करावा असं मला वाटतं. करायचा ना राजसूय यज्ञ? का नाही? यज्ञ अवश्य होईल. पण आपोप आणि नवनीताची माझी आवड तुला कशी कळली? तुला आश्चर्य वाटलं का याचं? अंगराज शल्याशी झुंजताना हताशपणे पुरुषनीत उभा राहिलेल्या रात्री तू अर्धदानाच्या किती ओंजळी सोडल्यास तेही मी अचूक सांगेन. सगळ्या आर्यवर्तात माझे गुप्तचर फिरतात. आणखी एक सांगतो कर्ण, आज तू राजदंड पितामहांच्या हाती देण्याऐवजी माझ्या हाती दिला असतास तर अधिक बरं झालं असतं. युवराज, तो तुझ्या हाती असल्यासारखाच आहे. कोणत्याही निर्वाणीच्या घोर प्रसंगी पितामह आता तुझ्यासाठीच शस्त्र उचलतील. त्यांना तसं करणं भाग व्हावं यासाठीच मी तो त्यांच्या हाती जाणूनबुजून दिला आहे. अंगराज, दुर्योधन आणि पितामह हा त्रिकोण आता कधीही तुटणार नाही. त्यानं शेवटच्या पायदंडीवर पाय ठेवला. नेहमी गूढ बोलणारा अश्वत्थामा कसल्या तरी सखोल विचारात दंग होता. आम्ही सभागृहातील चंद्रप्रतिमेचं दर्शन घेण्यासाठी चाललो. वैशाखाचं ऊन रणरणत होतं. ज्वाला लहलहत होत्या. दुसऱ्या दिवशीच्या रात्रीच सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. युवराज, दुर्योधन, दुःशासन, मामा जयद्रथ, राजपुत्र, कौरव सर्वजण उपस्थित होते. स्वतःचं अन्न स्वतः शिजवून खाण्याच्या आश्रमातील सवयीमुळं केवळ अश्वत्थामा तेवढा आला नव्हता. अंगराजानं आपोप आणि नवनीत यांचं अखंड भोजन घेतलं, तर इतर सर्वांनी लटवाक पक्ष्याच्या मांसाच्या पदार्थावर यथेच्छ ताव दिला. तांबूल सेवनापूर्वी जुन्या मधाचं मद्य घेऊन प्रभंजन भोजनगृहात आला. सर्वांच्या हाती एक एक चषक देऊन उभट चंचुपात्रातून तो ते चषक भरत गेला. युवराज दुर्योधन बैठकीवरून उठून चषक उंचावून बोलू लागला. माझा सखा अंगराज कर्ण यानं दिग्विजय करून पितामह गुरु द्रोण, कृपाचार्य आणि महाराज पांडू यांनी कधीही मिळवून दिली नव्हती एवढी अफाट कीर्ती कुरु राज्याला मिळवून दिली आहे. त्याचा हा पराक्रम असाच वाढत राहावा अशी माझी इच्छा आहे. दिग्विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हातातील मधुर सोमरस तुम्ही सर्व कुरूंनी प्राशन करा. दिग्विजयी अंगराज कर्ण, जय तू, जय तू. त्यानं चषक ओठाजवळ नेऊन तो एका घोटातच प्राशन करण्यापूर्वी घोषणा दिली. सर्वांनी चषक रिते केले. प्रभंजनानं चपळाईने ते पुन्हा भरले. सर्वांचा उत्साहभंग होऊ नये म्हणून आम्ही दोघं त्या
जळजळीत द्रवाचे घोट डोळे मिटून घेऊ लागलो. एक चषक कसा तरी संपवून मी अंगराजाच्या हातातील चषकाकडं पाहिलं. प्रभंजनानं तो पुन्हा भरला होता. तसे आम्ही युद्धापूर्वी हुरूप येण्यासाठी सोमरस घेत होतो, पण तो इतका मादक नव्हता. आमच्या चषकात भरलेला मद्य मात्र खूपच मादक होतं. म्हणून मी अंगराजाला पुटपुटत सूचना केली, हा सोमरस नाही, अधिक प्राशू नकोस. त्यानं तो पायाशी ओतून टाकला, पण प्रभंजनानं तो पुन्हा सर्वांबरोबर भरला. दादाचा नाईलाज झाला. सर्वजण सहभोजनासाठी एकत्र जमलेत की मद्य पिण्यासाठी ते कळेना. 100 राजपुत्र, शकुनी आणि जयद्रथ सर्वजण पाण्यासारखे मद्य पिऊ लागले. अर्धा एक घटकेतच बैठकीचं स्वरूप पालटलं. झुकांड्या खात उरलेले मामा हातांची पोकळी कानाजवळ नेत आत द्यूताचे फासे असल्याप्रमाणे ती हलवीत दादासमोर येऊन बोबड्या शब्दात म्हणाले, कर्ण, तुझ्यासारखे 56 दिग्विजय मी या फाशांनी करून दाखवीन. बोल, काय दान आहे तुझं? का या म्हणालास? पा च हे बघ, पा च टर 5. हातात काही नसतानाही त्याने फासे फेकल्याचा हावभाव केला. 5 ते तुकड्या. ते झुकांड्या खातच मोठ्याने ओरडले. नसलेले फासे गोळा करण्यासाठी म्हणून धाडकन खाली कोसळले. मला त्यांची कीव आली. दुसऱ्या एका कोपऱ्यात तर दुःशासन एका दगडी स्तंभाला स्त्री समजून तिची वस्त्र फेडण्यासाठी म्हणून त्या स्तंभाभोवती फिरत होता. डासी डासी म्हणून पुटपुटत होता, खदखदून हसत होता. क्षणातच सर्व राजपुत्र बरळू लागले. आम्हाला पुरेसं मद्य न घेताही भोवळ यायची वेळ आली. कोणी हातपाय आपटून लहानसारखा आक्रोशत होता, कोणी गडाबडा लोळू लागला. दिग्विजयात एखाद्या राजानं आमचा पराभव केला असता तरी बसला नसता एवढा प्रचंड धक्का ते बरळणं ऐकून मला बसू लागला. शेवटी स्वतः युवराज दुर्योधनच बरळत उठला. अंगराज, तुझा दिग्विजय व्यर्थ आहे. ज्या अर्जुनानं किराट रूपातल्या शंकराचा पराभव केलाय तो अर्जुन अजिंक्य आहे. त्याला तू कसा जिंकणार? नुसतं अर्धट देऊन काय उपयोग? अर्जुन त्याचा तोल जात होता. शरीर वादळातल्या कळकीच्या बेटासारखं झुलत होतं. शब्दरूपात कसंतरीच करकरत होतं. दुर्योधन दादा इतक्या मोठ्यानं ओरडला की प्रभंजनाच्या हातातील चंचुपात्र निसटून खाली पडलं. शल्याकडून भोजपत्रावर लिहून घेताना तो सात्विक संताप त्याच्या डोळ्यातून उफाळत होता. तोच सात्विक संताप त्याच्या डोळ्यातून उफाळत होता. त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रकर्षानं तो संतापलेला होता. त्याच्या नाकाचं अग्र रक्तवर्णी झालं होतं. आग पाखडणारे डोळे अधिक गरगरत होते की कपाळावरची धमनी अधिक धडधडत होती तेच समजेना. त्याचे शब्द त्याच्या बाणापेक्षाही अधिक वेगवान होते. हातातील चषक थरथरत होता. ताडकन आपल्या आसनावरून उठून वर्षा ऋतूतील मृगाची सर कोसळावी तसा तो बोलू लागला. राजपुत्र म्हणवणाऱ्या धुंद मद्यानं जर तुमच्यासारख्या क्षत्रियांचंही अशा गर्दभार स्थित्यंतर होत असेल तर धिक्कार असो त्या मद्याचा आणि तुम्हा मद्यप्यांचा. पांडवांसारखे बलशाली शत्रू जिवंत असताना ज्या मद्यानं तुम्हाला त्यांची आठवणही उरली नाही त्या मद्याचा धिक्कार असो. मी अंगराज कर्ण आज अशी प्रतिज्ञा करतो की जोपर्यंत अर्जुनाचा वध मी करणार नाही तोपर्यंत चुकूनही मद्य पिणार नाही. इतकंच काय, पण त्याच्या रक्तानंच केवळ धुवावयाचे म्हणून मी माझे पायही तोपर्यंत धुणार नाही. अर्जुनाला अजिंक्य म्हणणाऱ्या दुर्योधना, माझा दिग्विजय तुला पुरेसा वाटत नसेल. माझी सूर्याराधनाही त्यासाठी कमी पडली असेल. माझी पुण्याई कमी वाटत असेल तर यापुढे मी माझी पुण्याई दानधर्मानं भरून काढीन. पण अर्जुनाच्या भयानं दबलेल्या दुर्बला मी त्याला ठार मारीनच मारीन. दादा थोडा थांबला आणि पुन्हा निर्धारानं गरजला, आजपासून कोणताही याचक अंगराज कर्णाच्या द्वारातून कधीच विमुख परत जाणार नाही. कुडीत प्राण नसेपर्यंत. आता हातातील चषक फेकून देऊन तो झपाझप चालत कक्षाबाहेर गेला, पेटत्या शेपटाच्या बाणासारखा. ती त्याची घोर प्रतिज्ञा ऐकून माझ्या दिग्विजयाचा आनंदही मावळला. भवितव्यात काय आहे या शंकेने मी खिन्न-सुन्न मनानं त्याच्या मागून बाहेर पडलो. सोसाटाच्या वाऱ्यानंतर आम्रवृक्षाखाली फलांचा सडा जसा अस्ताव्यस्त पडतो तसे कुरूंचे मद्यधुंद 100 युवराज आता कक्षभर निपचित पडले होते. त्याचं असंबद्ध बरळणं बंद झालं होतं.
वैशाख संपल्यामुळं वर्षा ऋतूला सुरुवात झाली. मुसळधार पावसानं नगरातील कोट, बुरुज, गोपूर आणि कळस यावर जलदानाचा वर्षाव सुरू केला. दादाच्या दानाच्या प्रतिज्ञेची वार्ता सर्व नगरात पसरली.